आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नंदुरबार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली। संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले असून ते तहसीलदार शहादा यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे। संबंधित रमेश बेदे या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अपमानास्पद व आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला। आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या समाजकंटक रमेश बेदे याच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करा, अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडे केलेली आहे। अशा वाईट आक्षेपार्ह शब्दामध्ये या रमेश बेदे नावाच्या समाजकंटकांनी आमच्या बाबासाहेबांबद्दल लोकांमध्ये भावना भडकवण्यासाठी अशा पद्धतीचं आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे। या समाजकंटक रमेश बेदेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो। बाबासाहेबांनी मिळवलेल्या 32 डिग्री पैकी एक तरी डिग्री तुझ्याकडे आहे का, असा प्रश्न आमचा तुला आहे। या समाजकंटकाच्या या वक्तव्यामुळे बाबासाहेबांना मानणारे जे काही लोक आहेत त्यांच्या तीव्र भावना दुखावलेल्या आहेत। या वक्तव्यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असून समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। संघटनेने भारतीय दंड संहितेच्या कलम 153(1), 295(1), 504, 505(2) तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे। संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र।